नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांच्या आवडत्या माझी लाडकी बहीण योजनेच्या अभूतपूर्व यशानंतर महाराष्ट्र शासनाने आणखी एक मोठी घोषणा केली आहे। सरकारने सांगितले आहे की जर आमचे सरकार आले तर माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपयेवरून 2100 रुपयांपर्यंत वाढवली जाईल आणि निवडणुकीनंतर थेट महिलांच्या खात्यात 2100 रुपये जमा केले जातील। माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय ठरत आहे। या योजनेने राज्यातील लाखो महिलांना आर्थिक फायदा दिला आहे। आत्तापर्यंत सुमारे 2,30,00,000 ते 35 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे, तर अजून काही 20 ते 25 लाख महिलांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होतील। महाराष्ट्रातील महिलांसाठी आणखी एक महत्त्वपूर्ण घोषणा काँग्रेसने केलेली आहे। आणि आता महत्त्वाची माहिती, महाराष्ट्रातील महिलांसाठी आणखी एक महत्त्वपूर्ण घोषणा काँग्रेसने केली आहे। महालक्ष्मी योजना हर महीने बैंक अकाउंट में महाराष्ट्र की महिलाओं को 3000 रुपए सीधा खटाखट नजर जाएगा। और जब महाराष्ट्र की महिलाएं महाराष्ट्र में बस में कहीं जाएंगी तो उन्हें बस टिकट खरीदने के लिए 1 रुपया नहीं देना पड़ेगा, फ्री में जाएंगी। त्यांनी सांगितले आहे की जसे तेलंगणामध्ये महालक्ष्मी योजना सुरू आहे तशीच योजना महाराष्ट्रातही लागू केली जाईल। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 3000 रुपये मिळतील आणि ही रक्कम कुटुंबातील एका महिलेच्या खात्यात जमा केली जाईल। तसेच काँग्रेसने महाराष्ट्रातील महिलांना मोफत बस प्रवासाची सुविधा देण्याचे आश्वासन दिले आहे। याचा अर्थ महाराष्ट्रभर महिलांना बस प्रवासासाठी 1 रुपयाही द्यावा लागणार नाही। याशिवाय गॅस सिलेंडरसाठी 500 रुपयांची सबसिडी देखील दिली जाणार आहे, जी वर्षातून 3 वेळा उपलब्ध असेल। महिलांसाठी ही एक मोठी मदत ठरणार आहे। काँग्रेसने वचन दिले आहे की त्यांच्या सरकारच्या नेतृत्वाखाली दर महिन्याला महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेला 3000 रुपये थेट बँक खात्यात जमा होतील आणि मोफत बस प्रवासाची सुविधा दिली जाईल। मित्रांनो, या महत्त्वाच्या योजना आणि महिला सक्षमीकरणासाठीच्या घोषणांबद्दल आणखी अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून अधिक महिलांपर्यंत ही माहिती पोहोचेल। तर भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।